नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्हा पोलीस विभागातील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पोलीस उपनिरीक्षक कैलास महादू दामोदर जगन्नाथ नेहते, रवींद्र हिरे, दीपक काशीनाथ मोरे, सत्तार मलिक, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय विस्पुते तसेच प्रमुख लिपिक अनिल सैंदाने यांचा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या हस्ते सत्कार करून सन्मान करण्यात आला. यावेळी अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची उपस्थिती होती. पोलीस अधीक्षकांनी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांनीही आपल्या सेवा काळातील अनुभव आणि भावना व्यक्त केल्या. असली तरी निरोप देणं हा त्याच्यावरचा उपचार आहे. कुठेतरी आपल्याला नियत वयोमानानुसार कायद्यानुसार हे थांबावं लागतं आणि म्हणून ज्यांचा सेवाकाल 58 वर्ष पूर्ण झाला अशा निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम मंथन या सभागृहामध्ये आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. माझे बंधू, मोठे बंधू कैलास भाऊ दामोदर यांच्या संदर्भात मी 2 शब्द या ठिकाणी सांगतो. खरं तर आमच्या घरामध्ये पोलीस खात्यामध्ये जाण्याची जी परंपरा, माझे चुलत आजोबा असतील फकीरा तुकाराम दामोदर, त्यानंतर माझे मोठे बंधू कैलासवासी विजय भाऊ दामोदर, या दोन्हींकडून प्रेरणा घेऊन म्हणजे कैलास भाऊंनी त्यांचं जीवनाचं ध्येय निश्चित केलेलं होतं. त्याचं कारणच असं की घरामध्ये मोठे बंधू विजय भाऊ दामोदर हे ज्यावेळेस पोलीस खात्यामध्ये सेवा करत होते आणि पोलीस खात्यातल्या सेवेतून त्यांना जो मान सन्मान मिळत होता, समाजामध्ये, डिपार्टमेंटमध्ये, नातेवाईकांमध्ये, भाऊबंदकीमध्ये, आणि या सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्या भावंडांवर या अशा भिनवल्या गेल्या. आणि कैलास भाऊंनी ध्येय निश्चित केलं की मला सुद्धा मोठ्या भाऊंसारखं म्हणजे विजू भाऊ दामोदरांसारखं मला सुद्धा पोलीस व्हायचे. विजू भाऊ दामोदरांची कारकीर्द जर सांगितली साहेब या ठिकाणी, तर गुन्हे डिटेक्शनमध्ये आमच्या मोठ्या बंधूंना जे स्वर्गीय आहेत 278 रिवॉर्ड्स होते गुन्हे डिटेक्शनचे. पोलीस खात्यामध्ये कबड्डी आणि कुस्ती या खेळ प्रकारांमध्ये म्हणजे ज्युलियस रिबेरो साहेब यावेळेस पोलीस महासंचालक होते या राज्याचे, धुळ्याच्या महाराष्ट्राच्या पोलीस संघामध्ये विजूभाऊ दामोदरांची कबड्डीचे प्लेयर म्हणून महाराष्ट्राच्या संघात निवड झालेली होती. आणि महाराष्ट्राचा संघ त्यावेळेस देशामध्ये विजयी संघ म्हणून ठरला होता. आणि रिबेरो साहेब सुद्धा या सगळ्या खेळाडूंसोबत या ठिकाणी नाचलेले होते. ते फोटो सेशन वगैरे सगळं झालेले ते सगळं आहे. आणि हा जो काय मान सन्मान, त्यानंतर विजूभाऊंनी DB, LCB वेगवेगळ्या शाखांमध्ये काम केलं. जो सन्मान त्यांना मिळाला लोकांमधून, नातेवाईकांमधून, डिपार्टमेंटमधून, ते सगळं आमच्यावर असं बिंबवलं गेलं की कैलास भाऊंनी सुद्धा त्यांची दिशा निश्चित केली, मला सुद्धा पोलीस व्हायचे. ज्याने आपल्या आयुष्यामध्ये काय बनायचे हे निश्चित केलेलं असतं आणि त्या दिशेने जर प्रयत्न केले तर मला वाटतं यश हे हमखास येतं. 1987 मध्ये भाऊ पोलीस दलात आले. खंडाळा या ठिकाणी त्यांचं पोलीस प्रशिक्षण झालं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या पोलीस खात्यातल्या सेवेला सुरुवात झाली. धुळे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी आपली जी कामगिरी केली, मग DBच्या माध्यमातून असेल, जनरल ड्युटीमधून असेल, किंवा हायवे ट्रॅफिक असेल, ट्रॅफिक असेल, किंवा बॉम्ब शोधक पथक असेल, या किंवा त्याच्यापूर्वी खेळाडू म्हणून त्यांनी जी कामगिरी केली, निश्चित या ठिकाणी पोलीस दलाची आणि आमच्या परिवाराची मान अभिमानाने उंचावेल अशाच प्रकारची कामगिरी आमच्या बंधूंनी केलेली आहे. स्पोर्ट्समधून त्यांनी बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात सुरुवात केली आणि सांगायला अभिमान वाटतो साहेब की महाराष्ट्राच्या संघामध्ये कैलास भाऊंनी सुद्धा बॉक्सिंग या खेळ प्रकारामध्ये द्वितीय क्रमांकाचं सिल्वर मेडल ज्यावेळेस धुळे जिल्ह्यात आणलं, तर त्यांची या ठिकाणी ग्राउंडवर त्यांच्या सर्व मित्रांनी आणि पोलीस दलातर्फे त्यांचा मोठा सत्कार करण्यात आलेला होता. अशा प्रकारे पोलीस खात्याशी इमानतबारी राहून खल निग्रह आहे, सदर निरीक्षण आहे हे घोषवाक्य मनाशी ठेवून दुर्जनांचा नाश आणि सज्जनांचा या ठिकाणी स्वागत, अशा प्रकारचं घोषवाक्य आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी भिनवून घेतलेलं होतं. आपण जर त्यांच्या कारकिर्दीकडे पाहिलं तर अनेक रिवॉर्ड्स त्यांना पण मिळाले आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे. दुर्दैवाने या शहरामध्ये एक दंगल झाली होती आणि त्या दंगलीमध्ये ड्युटी करत असताना आमचे मोठे बंधू कैलास भाऊ दामोदर हे जखमी झाले होते. जखमी झाल्यानंतर एक अफवा पसरली की त्यांच्या जीवाचा काही बरं वाईट झाला असेल की काय, परंतु पोलीस खात्यातल्या तत्कालीन अधीक्षक साहेबांनी आणि त्या सर्व अधिकारीगणांनी हा सगळा मेसेज पास केला की त्यांची तब्येत एकदम चांगली आहे, अतिशय जाबाज आमचे ते कर्मचारी आहेत, अशा प्रकारचा मेसेज गेला. आणि सर्व अधिकारी गण त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी, आई वडिलांना, आम्हाला लहान भावंडांना धीर देण्यासाठी ज्यावेळेस घरी आले सगळे मोठमोठे अधिकारीगण, त्यावेळेस मात्र पोलीस दलाच्या विषयी मनामध्ये खूप खूप मोठी अशी आमच्या याच्यामध्ये एक भावना तयार झाली की आपला खरोखर आपला हा एक परिवार आहे. कधीही पोलीस खात्यात काम करणाऱ्या माणसाला आपलं डिपार्टमेंट वेगळं जाऊ देत नाही, त्याचा अनुभव आम्हाला आलेला आहे. अशा अनेक गोष्टी सांगता येतील कैलास भाऊच्या बाबतीमध्ये.
आंतरराष्ट्रीय टोळीचे त्यांनी पिस्तूल या ठिकाणी पकडण्याचे रिवॉर्ड त्यांना मिळालेले आहेत. खेळातून त्यांनी अनेक बक्षिसे मिळवलेली आहेत. वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी जे काही DV पथक असतं त्या DV पथकातून त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वय वर्ष 58 होऊन आज ते सुखरूप रिटायर होत आहे. कुठलीही पनिशमेंट कागदावर किंवा तोंडी सुद्धा त्यांना मिळाली नाही. या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला एक नातेवाईक म्हणून, एक लहान भाऊ म्हणून आणि उपस्थित सर्वांना आम्हाला तो प्रेरणादायी आहे. इतरही आमचे बांधव जे सेवानिवृत्त आज झाले त्यांनाही मी त्यांच्या सेवापूर्तीबद्दल या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो. या सर्वांचं आरोग्य अतिशय चांगलं राहो, भरभराटी हो त्यांच्या परिवाराची आणि ते पुढे पुढे जावो अशी मी या ठिकाणी तथागतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्व बांधवांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. रोजी PTS नॉनव्हेज झोन जिल्हा पुणे येथे ज्युनियर क्लार्क म्हणून हजर झालो. तिथून माझा प्रवास सुरू झाला. तिथून मी 8 वर्षानंतर धुळे जिल्हा SRPला बदलून आलो. तिथून मी परत SP कार्यालयाला आलो. तिथून मी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाला बदलून गेलो. तिथून पोलीस अधीक्षक धुळेला आलो. इथून परत SRPला गेलो. SRP येथून प्रमुख लिपिक पदावर माझी परत SP धुळेला नेमणूक झाली. इथं आता मला 2.5 वर्ष प्रमुख लिपिक या पदावर झालेले आहे आणि आज मी सेवानिवृत्त होत आहे. माझी सेवा 34 वर्ष 5 महिने झालेली आहे. त्यापूर्वी मी 2 वर्ष लिव्ह वॅकन्सी SP धुळ्यालाच केलेली. त्यावेळेला ती पद्धत होती, ती 1-1 महिन्याने रजेवर पाठवायचं आणि दुसऱ्याची नेमणूक करायची, असं त्यावेळेला होतं. ते 2 वर्ष पण मी केलेले आहे. म्हणजे माझी जवळजवळ 36 वर्ष सेवा झालेली. आजचा दिवस माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे, कारण आज मी सेवानिवृत्त होत आहे. मागे वळून पाहताना जाणवतं की शिक्षण घेत असतानाच नोकरीची स्वप्ने माझ्या मनात रुजत होती. कोणती नोकरी करायची, खाजगी की शासकीय, याचे अनेक स्वप्न अनेक जण पाहतात. काहींची स्वप्न पूर्ण होतात तर काहींची अपुरीच राहतात आणि अपुरी राहिलेल्या स्वप्नांसाठी माणूस पोटा पाण्यासाठी धडपड करत राहतो. खरं तर खाजगी नोकरी असो व सरकारी, आपण त्या यंत्रणेतील एक नोकरच असतो. पद वरिष्ठ असो वा कनिष्ठ, खरी कसोटी हीच आपण त्या पदाला किती प्रामाणिकपणे न्याय देतो. नोकरीच्या वाटचालीत सन्मानही मिळाला, अपमानही सहन करावा लागला. जीवन असंच आनंद आणि दुःख यांच्या मिश्रणाने भरलेलं आहे. नोकरी म्हणजे जणू एक झाड, कधी शिक्षा तर कधी बक्षीस, आणि या झाडाला लागणारी फळे. पण या फळाचा आस्वाद आपल्याला कर्तृत्वावर, प्रामाणिकपणावर अवलंबून असतो. आपण या झाडांच्या मुळांना खतपाणी म्हणजे मेहनत, निष्ठा आणि प्रामाणिकपणे सेवा दिली असेल तर नक्कीच त्या झाडाला गोड आणि समाधान देणारी फळे लागतात. आज मागे पाहताना मनात समाधान आहे की मी माझ्या नोकरीला प्रामाणिकपणे न्याय दिलेला आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.